सॉरी, उठायला उशीरच झाला. अरे अहो तुम्ही झोपा, तुम्हाला पाहिजे तेवढं. आणि कसं आहे, लग्नाची दगदग झाली, ती जावी म्हणून आपण आलो ना इकडे. तुम्ही झोपा, आराम करा. पण रूम मध्ये नुसतं बसून काय करणार? फिरायला आलोय तर जाऊयात ना फिरायला. चालते. अहो तुम्हाला 101 भन्नाट जागा दाखवतो मी. समधी लोक जिथं जातात, अहो त्यापेक्षा भारी जागा माहित आहेत मला. बरं चालेल, मी पटकन आवरून येते, मग आपण निघूया. आणि हो, निघताना फक्त एक कडक चहा पिऊ आणि मग निघूया. चालतंय की. आले. नेकलेस आणलास? बघ ना. व्हॉट इज दिस? मी हिऱ्याचं सांगितलं होतं ना, तू सोन्याचं का आणलंस? मार्केट डाऊन आहे बेबी, नेक्स्ट टाइम पक्का हिऱ्यांचा आणतो. मार्केट डाऊन माय फूट. काल मूड खराब होता म्हणून गिफ्ट द्यायला जमलं नाही, पण आज देऊन टाकूया. चुलीवरचा चहा बनवायचं शिकवलंय बरकत ना. ही काय तर वेगळीच भानगड दिसते. काय करताय? काय नाही, तुम्हाला कडक चहा पाहिजे ना? व तेच करायला, पण काय जमनाच झालंय. चहाचं सामान बरोबर नाही इकडचं. साहित्य बरोबर आहे, पद्धत जरा चुकली आहे. आधी यात पाणी गरम करायचं. पाणी गरम झालं की आपण असं ते घ्यायचं. हे गरम पाणी
ह्यामध्ये दुधाची पावडर अशी घालायची आणि ढवळायचं, म्हणजे हे दूध तयार झालं. त्यामध्येही साखर घालायची आणि मग ही जी चहा पावडर आहे ती त्यात अशी बुडवायची. झाला चहा. घ्या. नाही नको, हे असला येगळा चहा प्यायची सवय ना मला. तुम्ही प्या. बरं, आपण तुमच्याकरता बाहेर जाऊन चहा पिऊया. चालते. शिकलेल्या लोकांचा चहा करायला बी जमत नाही आणि प्यायला बी. राणाजी, इथून पुढे मी कधीच शिकलो नाही म्हणून अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही आणि लाजायचंही नाही. आणि तसं जर का केलं ना तर मी जोरात भांडे ना तुमच्याशी. नाही नको, तुम्ही काय बी करा पण ते तेवढं भांडू नका. मग मी शिकलो नाही शिकलो हा विषय आता परत कधीच नको. मंजूर? मंजूर. जाऊया फिरायला? नाही नको, कंटाळा आलाय. पण आत्ताच म्हणलात ना तुम्ही जाऊयात म्हणून. वय पण आता कंटाळा आलाय. अहो पण असं काय, मी एवढं सगळं आवरून बसले आणि आता तुम्ही नाही म्हणताय. अहो खरंच लय कंटाळा आलाय. अहो लगेच रुसता बघा तुम्ही. कारण तुम्ही रुसवा फार छान पद्धतीने घालवता. चला. ते ऊन लय आहे, घटकाभर बसूया काय? हो, इथे जरा थंडही वाटतंय. हा. नाही नाही नाही, बसा. नाही तुम्ही बसा. अहो नाही, खरंच तुम्ही बसलात तरी चालेल. अहो नाही असं काय नाही, बसा तुम्ही. पण तुम्ही बसा ना आधी. अहो नाही खरंच बसा की तुम्ही. नको, तुम्ही बसा. ठीक आहे, दोघं बी बसू. तिकडे बसूया काय? चला. पहिला विषय स्वच्छता आणि टापटीपपणा. बघू, हात दाखव तुझे.
नख का स्वच्छ नाहीयेत तुझी? नखात जर का अशी घाण असेल ना तर ती आपल्या पोटात जायची शक्यता असते. थांबा. अहो ठेवा. थँक्यू. चालते की. जानू, संध्याकाळी आपण सनसेट बघायला जाऊयात का? मला ना संध्याकाळचा सनसेट फार आवडतो. संध्याकाळी नको ग, सकाळीच जाऊ. असं का आई पेलू? ग. सकाळी नको ना, संध्याकाळीच जाऊ. आपण सनसेट बघू आणि मस्तपैकी पार्टी करू. तुला माहितीये, माझी एक फ्रेंड आहे ना, ती तिथे सनसेट बघायला गेली होती आणि तिला ते इतकं आवडलं की अख्खी रात्र तिने त्या कट्ट्यावर बसून काढली होती. कोण कोण ग मैत्रीण तुझी? आहे अशीच एक, अच्छा. फार बोलबच्चन आहे ती. बर. मला काही फारशा गप्पा मारता येत नाहीत. आपण आपलं सनसेट बघू आणि परत येऊ. ए बर, ते जाऊ दे. मला एक सांग, मी रात्रीच्या पार्टीला कोणता ड्रेस घालू? घाल ग कुठलाही, तुला सगळे ड्रेस छानच दिसतात. असं काय रे, सांग ना पिलू प्लीज. खरंच घाल, कुठलाही घाल. मी काय म्हणतो, काय नाही, काय नाही. ते आपलं तुम्ही या ड्रेस मध्ये चांगले दिसता. हा. ठेवलात तरी चालेल. नाही नको, ठीक आहे आता. तो बघा पक्षी. चांगलाय चांगलाय चांगलाय. म्हातारीचे केस. आम्ही बी लहान असताना हेच म्हणायचो. लहानपणी मला हे म्हातारीचे केस खूप आवडायचे. वय काय तुम्ही खाणार? हो, आलोच. घ्या. एवढं
आणि हे काय? हे वय अहो हे विकत घेतलं. अहो काय लहान असताना आम्ही हे डापायचो, मग आठवण आली म्हणून मागितलं त्यांच्याकडनं. अहो पण एवढ्याचं काय करणार आपण? तुम्हाला आवडतं ना व? अहो आपल्याला जे आवडतं ते दाबून खायचं असते. हा मी कसं खीर आवडते तर दणकून आणतोय तसं. हो पण एवढं नाही जाणार हो मला. आपण एक काम करूया, आपण त्यालाच परत देऊया. कसं देणार? अहो समजा तर घेतलं, तो गेला घरला आणि खुश बी झाला. अहो पण मी एवढं कसं खाणार? तुला काय होतंय? अहो दिसायला मोठे दिसते पण तोंडात टाकलं चिची चुकासारखं इरगाळते. घ्या. तू कधी करणार माझ्यासाठी असं? करेन ग, नक्कीच करेन. आपण दुसरीकडे जाऊयात का? मी बी तेच म्हणतोय. किती मस्त आहे ते फुलं. फुलं झाडावरच चांगली दिसतात. अरे तुम्ही पण येते. होय काय म्हणताय? तुमचं म्हणणं मिटलं तसं आमचं पण म्हणणं मिटलं. एक रिक्वेस्ट करू का? आमचा एक फोटो काढा ना प्लीज. मी काढते. हे घे. अहो तुमचा पण काढा ना फोटो. नाही नको. कशाला? अहो नको कशाला. एक काम करा, फोन आणा, तुम्ही पोच द्या, मी फोटो काढतो. थोडं जवळ या ना. नाही नको. अहो असं कशाला सर, थोडं जवळ आल्यानंतर फोटो चांगले येतात. चला जवळ या. स्माइल. थोडं जवळ येऊन खांद्यावर हात ठेवा ना. आता हे कशाला? नाही नको, असाच काढू. बर. थँक्यू. वेलकम. किती छान आलाय फोटो. हे मला फोटो बिटो काढायची सवय नाही हो. ते आधार कार्ड काढायचं होतं तेव्हा एकदा फोटो काढला होता. त्याच्यानंतर तुम्हाला लग्नात अर्ज द्यायचा होता तेव्हा, आणि आपण जे लग्नात फोटो काढले तेवढंच. आपल्या आठवणी, महत्वाचे क्षण टिकून राहतात या फोटोमुळे. फोटो खूप महत्वाचे असतात कधी कधी. हे बी खरं आहे म्हणा. किचनवर बी लग्नातला फोटो जी अंजली बाईंना गिफ्ट पसंत पडेल बहुतेक. देऊन टाकूया काय आजच.